फोटोमध्ये दिसणारी महिला म्हणजे संध्या ही दिसायला खूप सुंदर आणि देखणी आहे। जर तुम्ही तिला चांगली बाई असं समजत असाल तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे। लोक डोळ्यांनी पाहतात आणि ठरवतात की सुंदर आहे। तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आकर्षक लुक आहे। बोलतानाही ती अगदी गोड बोलते, एकदम साखरेसारखे। म्हणूनच लोकांना असं वाटतं की अशी बाई त्यांना कधीच सोडून जाणार नाही आणि ते तिच्याशी लग्न करायला तयार होतात। पण तिथं सत्य थोडं वेगळं होतं। या महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल 52 पुरुषांसोबत लग्न करून त्यांना फसवलं आहे। या 52 पुरुषांमध्ये सामान्य लोक नव्हते, तर एक DSP पोलीस अधिकारी, 2 SI, 3 पोलीस कॉन्स्टेबल आणि एक शिक्षक आणि अनेक सरकारी अधिकारी होते। त्यांच्याकडे सत्ता होती, पैसा होता, पण तरी कोणालाही या महिलेविरुद्ध काहीच करता आलं नाही। तिच्यावर केस करायला देखील सर्व घाबरत होते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 52 पुरुषांपैकी कोणालाही एकमेकांबद्दल काहीच माहिती नव्हतं। या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तामिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्ह्यातील धारापूर येथे 35 वर्षीय भास्कर नावाचा एक व्यक्ती राहत होता। तो एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। अजून त्याचं लग्न झालं नव्हतं। त्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे कुणीही त्याला मुलगी देत नव्हतं। त्यामुळे त्याला वाटत होतं की मला कधी चांगली मुलगी मिळेल की नाही। याच विचारात असताना तो शादी.com या साईटवर एका मुलीचा फोटो बघतो। त्या मुलीचं नाव संध्या आणि तिचं वय 35 वर्ष होतं। तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं, माझे आई वडील नाही, अजून माझं लग्न झालं नाही। हे वाचून त्याला ती आवडती आणि तो तिचा फोटो लाईक करतो। यानंतर तो तिला मेसेज पाठवतो, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल। मेसेज पाहून ती त्याचा नंबर घेत डायरेक्ट त्याला कॉल करते। ती म्हणते, असे ऑनलाईन बोलून काही उपयोग नाही, आपण प्रत्यक्ष भेटूया, एकमेकांशी बोलूया, मग पुढचा निर्णय घेऊ। ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलावते आणि तो तिथे जातो। दोघे एकत्र बसतात, जेवतात आणि गप्पा सुरू होते। बोलता बोलता त्यांना एकमेकांची आवड निर्माण होते। संध्यालाही तो आवडतो आणि ती म्हणते, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल। संध्या पुढे सांगते, माझे आईवडील किंवा कुणीही नातेवाईक नाही। मी लहान असताना एका ॲक्सिडेंटमध्ये माझे आईवडील दोघेही गेले। आता मी पूर्णपणे अनाथ आहे, माझे लग्न लावून द्यायला कुणीच नाही। हे ऐकून भास्करला तिची कीव येते आणि तो ही गोष्ट घरी सांगतो। त्याचे आईवडील ते ऐकून म्हणतात, ठीक आहे, कारण आधीपासूनच त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाची चिंता होती। त्यातच संध्या दिसायला खूप सुंदर आणि स्वभावाने खूप चांगली वाटते, त्यामुळे ते म्हणतात, ठीक आहे, ती मुलगी चांगली दिसते। ते स्वतः पुढे होऊन संध्याचा पदर हातात घेतात, तिला साडी दागिने देतात आणि तिच्यासोबत भास्करचे लग्न लावून देतात। अखेर भास्कर आणि संध्याचे लग्न जानेवारी 2024 मध्ये होते। भास्करच्या घरच्यांनी या लग्नाला पाठिंबा दिला। भास्करचे सगळे पाहुणे मंडळी, कुटुंब लग्नासाठी येतात, पण संध्याच्या घरातून कोणताही नातेवाईक येत नाही। ती एकटीच येते, पण कुणी त्याबद्दल काही विचारत नाही, कोणालाही शंका येत नाही। लग्न झाल्यावर संध्या म्हणते, पहिल्या रात्री आपण बाहेर जाऊया, एक नवीन अनुभव होईल। नवरा भास्कर तिच्या मताशी सहमत होतो। त्यानंतर त्याने 50,000 रुपये खर्च करून 2 हप्त्यासाठी बाहेर जाऊन हनीमून केला। हनीमून संपल्यानंतर 2 आठवड्यांनी ते परत घरी येतात। आता त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला होता। भास्कर नेहमीप्रमाणे कामावर जातो, संध्या घरीच असते। त्यांचा सुखी संसार सुरू होतो। ते दोघे 3 महिने आनंदात आणि प्रेमाने एकत्र राहतात आणि 4 महिन्यांनी संध्याच्या वागण्यात तिच्या नवऱ्याला बदल दिसून येतो। ती उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर ती काही न सांगता बाहेर जाऊ लागली।
ती म्हणायची, मी शॉपिंग करायला बाहेर जात आहे, मैत्रिणीला भेटायला बाहेर जात आहे असे सांगून ती घरून निघून जायची. ती घराबाहेर जात असताना भास्करने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी ती पाळायची नाही. ती केव्हाही घराच्या बाहेर जायची आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती घरात परत यायची. हे सगळं बघून भास्कर आणि त्याच्या घरच्या लोकांना शंका येऊ लागली. ती असं का वागते असा प्रश्न त्यांना पडतो. ती कोणाशी बोलते, कुठे जाते, काय करते या शंका त्यांना येऊ लागतात. भास्कर ठरवतो हे काय चाललं आहे, आता याचं उत्तर तो शोधायला लागतो. जेव्हा त्याची बायको घराबाहेर जाते तो त्याच्या कपाटात जाऊन तिच्या वस्तूंची तपासणी करतो. त्याने तपासल्यावर तिच्या आधार कार्डवर तिचं नाव आणि वय 45 असल्याचं दिसतं. तो तिचं आधार कार्ड पाहतो आणि तो आश्चर्यचकित होतो. भास्करला संध्या हिचं वय 35 वर्षे सांगितलं, पण आधार कार्डवर ती 45 वर्षाची होती. म्हणजे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. हे पाहून त्याला चांगला धक्का बसतो. केवळ हेच नाही तर त्या कार्डवर या दोन्ही वडिलांचे नाव असायला हवं होतं, पण तिथं नवऱ्याचं नाव टाकलं होतं आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहिलं होतं. हे पाहिल्यावर भास्करला आता मोठा धक्का बसतो. कारण संध्याईचं आधीच लग्न झालं होतं आणि तिला एक नवरा देखील होता. असं जेव्हा भास्करला समजतं तेव्हा तो संध्याची घरी येण्याची वाट पाहत बसतो. संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्ये भांडणं होतात. तो तिला म्हणतो, तुझं वय 45 आहे, तू आधीच लग्न केलं आहे आणि तू माझ्यासोबत खोटं बोलून माझ्याशी लग्न का केलं. संध्या त्यावर अजिबातही न घाबरता शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर तू निघून जाऊ शकतोस. संध्याने असं बोलल्यावर भास्करला शॉकच बसतो आणि तो विचार करतो, संध्या एवढी धाडसाने का बोलते, यात काहीतरी गडबड आहे. म्हणून भास्कर पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना सर्व काही सुरुवातीपासून स्पष्ट सांगतो. पोलिसांना सुद्धा त्याच्या बोलण्याचा धक्का बसतो. पोलीस संध्याला अटक करून तिची विचारपूस आणि चौकशी सुरू करतात. पोलिसांसाठी ही एक मोठी धक्कादायक गोष्ट बनली होती. त्यांनी संध्या व तिच्या संदर्भातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं. तिच्या मोबाईलमधील सर्व फोटो आणि व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात. संध्याने फसवणूक करून स्वतःचं आणि इतरांच्या जीवनाशी ती खेळली होती. संध्याच्या जाळ्यात अनेक मोठ्या व्यक्ती आणि पोलीस अधिकारी अडकले होते. ती जी शिकार करत होती ती सामान्य लोकांची नव्हती. तिने सगळे पैसा आणि सत्तेत असलेल्या लोकांना फसवण्याचं काम केलं होतं. तिने जे केलं होतं ते फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी केलं होतं. त्या 52 पुरुषांची माहिती गोळा केल्यावर पोलिसांना समजलं की संध्याने किती मोठं जाळं रचलं आहे. पोलिसांनी त्या बाईची नीट चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तिने हळूहळू सत्य उघडायला सुरुवात झाली. ती आता पोपटासारखी बोलू लागली. तिने तब्बल 52 पुरुषांशी लग्न केलं आणि त्यांचं शोषण केलं. तर एवढ्यावरच ती थांबली नाही. ती एक मोठी गोष्ट सांगते की या सगळ्यामागे कुठल्याही प्रोफेशनल गुन्हेगार किंवा पुरुष नव्हता. तिने एकटीनेच हे सारं केलं होतं. एकटी असूनही 52 पुरुषांना फसवणं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणं, त्यांना धमकावणं, ब्लॅकमेल करून दबाव आणणं, हे सगळं तिनेच केलं होतं. जेव्हा संध्या 23 वर्षाची होती तेव्हा तिचं एका व्यक्तीसोबत लग्न झालं. काही काळानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण लग्नाच्या अवघ्या 2च वर्षात तिच्या नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवायला सुरुवात केली आणि तिच्या मागे लागला. त्याने संध्याला आणि तिच्या मुलीला सोडून दिलं. संध्या पूर्णपणे एकटी होती. तिच्या मदतीला कुणी नव्हतं. जगण्यासाठी आणि पैशासाठी तिला काहीतरी करावं लागणार होतं. मग ती एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करू लागली. त्या घराच्या मालकाचे लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेले. तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचे प्रयत्न करू लागला. सुरुवातीला संध्याला त्याच्यात काही विशेष वाटलं नव्हतं, पण हळूहळू तो तिला मदत देऊ लागला. तुला जितके पैसे हवे तितके पैसे मी देईल. सोन्याचे दागिने हवे असतील तर तेही मिळतील.
सुरुवातीला संध्याला हे पटत नव्हतं, पण गरज ही माणसाला काहीही करायला लावते. तो तिला भरपूर पैसे आणि सोन्याचे दागिने देऊ लागला आणि त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. संध्याच्या आयुष्यात आता एक वेगळा वळण मिळालं होतं. घराचा मालक जेव्हा इच्छित असेल तेव्हा तो तिला पैसे आणि दागिने देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध करत होता. हळूहळू संध्याच्या मनात एक वेगळाच विचार उमटू लागला. तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होते. ते तिच्यासोबत असण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यासाठी पैसे खर्च करायला देखील ते मागे पुढे पाहत नव्हते. आणि मग संध्याने एक मोठा निर्णय घेतला. ती आता जास्तीत जास्त पुरुषांशी लग्न करणार, त्यांचा विश्वास संपादन करणार आणि नंतर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने ती उकळणार होती. आता हा खेळ तिच्यासाठी केवळ गरजेपुटी नव्हता, तर हा तिचा नवीन मार्ग बनला होता. त्या घरातून बाहेर पडून संध्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. आता ती अशा ठिकाणी राहू लागली जिथे श्रीमंत लोकांचे फ्लॅट होते. आपल्या मुलीला तिने एका हॉस्टेलमध्ये ठेवले आणि स्वतः एकटी ती एका आलिशान फ्लॅटमध्ये राहू लागली. हळूहळू तिच्याशी पूर्वी ओळखत असलेले अनेक पुरुष तिच्याशी संपर्क साधू लागले. तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली, माझे अजून लग्न झाले नाही. त्याचबरोबर तिने शादी.com या साईटवरही आपले आकर्षक छायाचित्र टाकले आणि तिथेही ती गोष्ट सांगत होती, मी अविवाहित आहे, योग्य जोडीदारांच्या शोधात आहे. हे पाहून अनेक पुरुष, विशेषतः वयाने मोठे आणि श्रीमंत पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले. ते तिला विचारत होते, मला तुम्ही आवडता, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? संध्या त्यांच्याशी गोड बोलत होती, त्यांची पार्श्वभूमी समजून घेत होती. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे काय काय संपत्ती आहे याची चौकशी करत होती. आणि मग योग्य संधी पाहून तिने त्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी मान्य करून त्याच्याशी ती लग्न करायची. लग्न झाल्यानंतर ती त्या पुरुषासोबत 3 महिने अगदी आरामात राहायची. या काळात संध्या त्याच्याशी प्रेमळ वागायची, त्याला विश्वासात घ्यायची, त्याला मोहात पाडून ती त्या पुरुषांना भरभरून प्रेम द्यायची. संध्या खूप हुशारपणे खेळ खेळत होती. ती तिच्या नवीन नवऱ्यासोबत असलेल्या सर्व फोटो आणि व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून ठेवायची. सुरुवातीचे 3 महिने ती प्रेमळ आणि विश्वासू बायकोसारखी राहायची. मग अचानक एक दिवस ती त्या घरातले सर्व सोन्याचे दागिने, रोकड पैसे, मौल्यवान वस्तू गोळा करून तिथून गायब व्हायची. जर त्या पुरुषाने तिला शोधून धमकवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला सांगायची, तुझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहे, जर तू पोलिसांकडे गेला तर मी हे सगळं सोशल मीडियावर टाकीन, मग तुझी इज्जत धुळीला मिळेल. हे ऐकून बिचारे पुरुष घाबरून जायचे. प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने त्यांना गप्प बसावं लागणार. कुणीही पोलिसांकडे फिर्याद द्यायला धाडस करायचं नाही. अशा पद्धतीने तिने तब्बल 51 पुरुषांना फसवलं. एका मागोमाग एक करून त्यांचा विश्वास जिंकून कोट्यवधी रुपये आणि दागिने मिळवले होते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.